एक महत्वाची बातमी, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा। एक दिवस महादेवीसाठी या मार्गदर्शनाखाली आजची मूक पदयात्रा। हत्तीप्रेमींकडून पदयात्रेला मोठा प्रतिसाद। माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीत महादेवीसाठी मूक पदयात्रा। साईनाथ जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। साईनाथ, काय सांगाल या मूक पदयात्रे संदर्भात? एक दिवस आपल्या लाडक्या हत्तीणीसाठी ही मूक पदयात्रा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आता सुरू झाली आहे। आता ही पदयात्रा सकाळी पहाटे 5ला निघून 10 किलोमीटरहून कोल्हापूर च्या दिशेने आता निघालेली आहे। कोल्हापूर सांगली हायवेला दिलं आहे। आपल्यावर आता राजू शेट्टी साहेब आहेत। काय सांगाल साहेब, काय पदयात्रेचा हे असेल आणि प्रतिसाद कसा आहे? अंधा कानूनमध्ये ज्या पद्धतीनं खोटा आरोप लावून खोटा आळ घेऊन शिक्षा केली जाते, त्याच पद्धतीनं आमच्या माधुरीचा छळ होतो, ती जखमी आहे असं खोटं रेकॉर्ड तयार करून, कोर्टाची दिशाभूल करून, खोटे सर्टिफिकेट तयार करून पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटना जी अंबानीची गुलाम झालेली आहे, या संस्थेनं खोटं रेकॉर्ड तयार करून सुप्रीम कोर्टाकडून माधुरी या आमच्या हत्तीणीला वनतारामध्ये ॲडमिट करायला आदेश आणलेला आहे। वास्तविक पाहता सेंट्रल झू अथॉरिटीच्या कायद्यानुसार, नियमानुसार वनतारा हे अधिकृत प्राणी संग्रहालय नाही। माहिती अधिकारातून हे आता स्पष्ट झालेलं आहे। सेंट्रल झू अथॉरिटीनं CJनंच आम्हाला तसं पत्र दिलेलं आहे। म्हणजे कोर्टाची दिशाभूल करून एका बेकायदेशीर प्राणी संग्रहालयामध्ये आमची माधुरी गेलेली आहे। खोटा आळ तिच्यावर घेतलेला आहे। तिला भावना व्यक्त करता येत नाहीत, तिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि आम्ही एवढे सारे असून ती आमच्या काळजाचा तुकडा असताना सुद्धा आम्ही आमच्या जवळ तिला बाळगू शकलो नाही। याचं प्रायश्चित्त म्हणून निश्चित या पदयात्रेला मोठा प्रतिसाद आपण पाहतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।